नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पार्थ काव्यासाठी फ्रूट सॅलड घेऊन येतो आणि काव्या ही त्याला विचारते, हे सॅलड कोणी बनवलं आहे? तेव्हा पार्थ बोलतो, मीच तुमच्यासाठी बनवलं आहे. आणि काव्या ही बोलते, ज्याने कोणी हे बनवलं असेल त्याचे हात छाटून टाका. आणि पार्थ आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागतो. आणि काव्या ही पुढे बोलते, कारण जे हात हे फ्रूट सॅलड बनवू शकतात ते भरू शकत नाहीत का? आणि तेव्हा पार्थ तिच्याकडे प्रेमाने पाहू लागतो आणि बोलतो, एवढे एवढे आडेवेडे घेण्याची काय गरज आहे? स्पष्ट सांगा ना, तुम्हाला माझ्याकडून तुमचे लाड करून घ्यायचे आहे. तर तिकडे आपण पाहतो, नंदिनी ही जीवाच्या रूममध्ये जात असते आणि ती जीवाला बोलते, इथे मला खाली झोपायचं आहे. तेव्हा जीवा हा विचार करत असतो, इथे म्हणजे हिला हॉलमध्ये झोपायचं आहे. आणि तो नंदिनीला बोलतो, तुम्ही आतमध्ये या आणि तुमचे चादर घेऊन जा. तेव्हा नंदिनी ही अवाक होऊन जीवाकडे पाहू लागते आणि ती रूममध्ये प्रवेश न करता विचार करते, ही जीवा नंदिनीची रूम आहे. माझा जीव की प्राण, या म्हणजे एकदा मी प्रवेश केल्यानंतर माझा पाय इथून निघणार नाही, असा विचार करून ती जागेवर स्तंभ उभी राहते. तिकडे आपण पाहतो, पार्थ काव्याला प्रेमाने फ्रूट सॅलड भरवतो आणि भरवत असताना चमचा देखील आपल्या अतिशय जवळ घेतो. तेव्हा पार्थ आणि काव्या दोघंही अतिशय एकमेकांच्या जवळ येतात व दोघंही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. आता येणाऱ्या भागामध्ये काव्या व पार्थ प्रमाणे जीवा आणि नंदिनी देखील एकत्र येणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.